एकदा काय झालं, एक वाट सुरू रस्त्यानं निघाला होता आणि रस्त्यानं जात असताना नेमकं त्यानं आता आंब्याचेच दिवस आहेत ना, आंब्याचं झाड बघितलं आणि आंब्याचं झाड बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यानं आंब्याचं झाड बघितलं, पण डोळ्याला तिकडे जाता येत नाही. डोळ्यानं आदेश केला, चल पायाला. इथपर्यंत खून पोचली, इथून सांगितलं पायाला चला आंब्याकडे जायचंय. आंब्याच्या झाडाकडे गेलो कोण, पाय, पण पायाला आंबा तोडता येत नाही. हाताला आदेश झाला, हाताने आंबा तोडला, पण हाताला आंबा खाता येत नाही. आता जिभेनं आंबा चाकला आणि जिभेनं आंबा चाकल्यानंतर जिभेला काहीच फरक पडत नाही, पण आत्म्याला मात्र काय झालं, समाधान झालं. तेवढ्यात त्या बागेचा मालक आला, तेवढ्यात त्या बागेचा मालक आला आणि मालक आल्यानंतर मालकानं बघितलं म्हणला, या सरपंच. मालकानं बघितलं म्हणला, का माझ्या बागेतला आंबन गपचूप. त्यानं घेतली काठी वाळलेली आणि वाळलेली काठी घेतली, अशीच हाणलं पाठीला. तर पाठीचा काय दोष आहे, पाठीचा काय दोष आहे, खाल्ला कुणी, तोंडानं. समाधान झालं कुठं, आत्म्याला, मनाला. आता पाठीचा काय दोष आहे का, पाठीचा काय दोषच नाही, पण पाठ झाली लाल. पण पाठ लाल झाल्यानंतर फरक काय झाला बघा, पाठ लाल झाल्याबरोबर अश्रू आले मात्र कुठून, डोळ्यातून. इट इज अ सर्कल. जसं कराल तसं भराल. पाहितला होता कुणी, डोळ्यानं, आणि रडावं लागलो कुणाला, डोळ्याला. म्हणून जसं कराल तसं भराल, हे नक्की आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड. महाराज म्हणतात, आम्ही आयुष्यभर अट्टहास केला, आम्ही आयुष्यभर भगवंताच्या नामचिंतनाची साधना केली, भक्तीचा काटाटोप केला. तो कशासाठी केला देवादादा, याजसाठी. कशासाठी, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग महाराज शेवटचा दिवस गोड झाला का, झाला म्हणून तर सांगतो, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. पण महाराज शेवटचा दिवस म्हणजे नक्की काय हो. आता मी बसलेल्यांना विचारेल, शेवटचा दिवस म्हणजे तुमच्या दृष्टीने नेमका कोणता दिवस असेल. शेवटचा दिवस म्हणजे गुरुजी, जर मृत्यू असता तर मग किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, हे काय. मग एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा, हे नेमकं काय. राऊत महाराज, शेवटचा दिवस मृत्यू ही संकल्पना चुकीची आहे. हा, तुम्ही बोललाय शेवटचा दिवस म्हणजे काय, मृत्यू. पण तो कशाचा शेवटचा दिवस आहे, शरीराचा. कशाचा शेवटचा दिवस आहे, शरीराचा. मग शरीराचा शेवटचा दिवस तुकोबरायांना या ठिकाणी अपेक्षित नाही. कारण मला एक सांगा, तुकोबरायानं हा अभंग मृत्यू लोकात असताना लिहिलाय का वैकुंठ गमन झाल्यावरती. मृत्यू लोकात हयात असताना, म्हणजे वैकुंठाला जाण्याच्या अगोदर तुकोबरायानं यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग जिवंतपणे जर तुकोबराया शेवटच्या दिवसाचं वर्णन करतात तर मृत्यू असेल काय, अजिबात नसेल. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता, ऐकून जा. भगवंताची भक्ती करत असताना एक दिवस भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाचा शेवटचा दिवस. देव पाहावयासी गेलो ते देवची होऊन ठेलो, ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते ना, त्या दिवशी मार्कड महाराज म्हणू शकतो माणूस शेवटचा दिवस गोड व्हावा, किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवटचा दिवस काय झाला, गोड झाला. तुकोबरायांच्या जीवनात ती अवस्था आहे. तुकोबरायांच्या जीवनात देव तुकोबरायांसमोर आहे. नवे नवे तुकोबरायाच देव झालेत. देवचे हा प्रत्यक्ष झाला देव, हा प्रत्यक्ष झाला देव, हा प्रत्यक्ष झाला देव. हा आकाराचा कैसा ठावा, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव. अकराची आला देव प्रत्यक्ष झाला, राशी कैसा ठाव, प्रत्यक्ष झाला एकदम परफेक्ट प्रमाण. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला. देव तुकोबरायांचा देहच प्रत्यक्ष काय झालाय, देव झालाय. नवे नवे देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्हीच देव आहात. म्हणून तुकोबराय म्हणतात तीच अवस्था आमच्या जीवनात काय झाली, प्राप्त झाली. म्हणून यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड. मग महाराज आता काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंडलिया धावा तृष्णेच्या. आमची सगळी धावा धाव थांबले.
आम्ही शांत झालोय, आमची तृष्णा आमची तहान सगळी काय झाली खुंटली, आता ती आमच्यावरती चाल करू शकत नाही. पण महाराज हे घडलं कशामुळं? नाममंगलाची तिन्ही गुणे, भगवंताचं मंगल नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं म्हणून आमची तृष्णा काय झाली थांबली, कारण तो भेटलाय जो थांबवणार आहे तो. म्हणून कौतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगलाचे तिन्ही गुणे. पण महाराज आता काय? तुकोबराय शेवटी म्हणतात आता ज्या मुक्तीसाठी लोक वाट पाहतायत, ज्या मुक्तीची लोक वाट पाहतायत, प्रत्येकाला ज्याला वाटतं, ज्याची धावपळ प्रत्येकाची ज्या मोक्षासाठी चालली आहे, ती मुक्ती आता आमची दाशी झाली. ती मुक्ती आता आमची काय झाली आहे? बायको झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवसचारी खेळीमिळी. तिनं आता आम्हाला वरलंय, ती आता आमच्यावरती चाल करू शकत नाही. कारण ज्या दिवशी आम्ही या जगातून जाईन ना, त्या दिवशी ती आमच्या मोक्षावरती सही करायला काय तयार आहे. आणि आता जे दिवस या जगातले जगण्याचे उरलेत ना, ते आता दिवसचारी खेळीमेळी आनंदाने आणि भगवंताच्या गुणानुगानात नाचण्याचे गाण्याचे दिवस काय झालेत उरलेत. आता काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. याचा सगळ्यात मोठा परिणाम काय? शेवटचा दिवस गोड झाला. अशा काहीशा आशयाचा जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग विढाला विढाला. बघा, जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत वडील आहेत, तोपर्यंत आई वडिलाचं प्रेम कळत नाही. आणि एकदा का आई वडील निघून गेले, पुन्हा किती हाका मारा आई वडील काही भेटत नाहीत. अरे मातीआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण तो रोज उगवतो. अरे मातीआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण तो रोज उगवतो गड्या. पण माती आड गेलेले आई वडील पुन्हा कधीही दिसणार नाहीत, कारण ते अशा ठिकाणी गेलेत की पुन्हा येणे जाणे खुंटले. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत सेवा. मला जावं लागतंय, तुम्हाला जावं लागतं, यात नवलच नाही. येत नाही ऊर आले अवतार, आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले पामरा दिवकेते, इरते पामरा दिवकेते, इरते पामरा दिवकेते, इरते पामरा दिवकेते. नाही उराले अवतार, पामरा दिवकेते, नाही उराले अवतार, इरते पामरा दिवकेते, इरते पामरा दिवकेते, दिवकेते, दिवकेते. येत नाही उर आले अवतार, येरते पामर जीव किती. जरा ही यादी कमी पडत असेल तर पुढची आहे का? 9 भी मर गई, 10 भी मर गई सहस्र 88, 33 कोटी देवता मर गई, पडे कालके फाशी. 33 कोटी देवाला जावं लागलंय, तुम्हाला मला राहता येईल काय? अजिबात नाही. आलाय ना जावं लागतंय. मी नाही सांगत, माऊली किती गोड बोलतात बघा. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतात बघा. ज्याचा ज्याचा या जगात सजीव म्हणून जन्म झालाय, त्याला एक दिवस काय करावं लागणार आहे? मरावं लागणार आहे. उपजली या पिंडा मरण सांगाते, किंवा जन्म आले बाळ त्याची वाटप आहे काळ. एवढंच नाही, मार्कड महाराज आज पोट्या सुद्धा काळ सोडायला तयार नाही. आलाय जावं लागतं, सजीवाला जावं लागतं, नवलच नाही. सजीव मरणच सोबत घेऊन आलाय, सजीव मार्काच आहे. पण या जगात निर्जीवाला राहता येत असेल का? जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र वेडिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे, चैतन्य दे. माऊली किती गोड बोल. एखादं कापड आहे, एक दिवस ते काय होणार आहे? फाटणार आहे, जीर्ण होणार आहे. आणि फाटल्यानंतर काय करावं लागणार आहे? दुसरं परिधान करावं लागणार आहे. दुसरं कापड घेऊन काय करावं लागणार आहे? शिवून ते काय करावं लागणार आहे साहेब? परिधान करावं लागणार आहे. एक दिवस कापड काय करावं लागणार आहे? बदलावं लागणार आहे. तसं एक दिवस हा देह सुद्धा बदलावा लागणार आहे. एक दिवस जसं कापड जीर्ण होत आहे, तसं या देहाची वेळ आल्यानंतर एक दिवस हा देह सुद्धा काय करावं लागणार आहे? बदलावं लागणार आहे. तुम्हाला पटवून देतो बघा. आता हा मोबाईल आहे, हा मोबाईल वापरून 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 काय होतोय? खराब होतो. आणि ज्यावेळेस मोबाईल खराब होतोय त्यावेळेस आपण काय जातोय? मोबाईल शॉपिंग मध्ये जातोय.
आणि मोबाईल शॉपिंग मध्ये जाऊन काय करतो, दादा हा जरा मोबाईल बघतात काय झालं, खराब झालाय, डेट झालाय, आता हा चालू शकत नाही. मग काय करावं लागेल, मग नवीन हँडसेट घ्यावं लागेल. काय करावं लागेल, नवीन हँडसेट घ्यावं लागेल. मग नवीन हँडसेट घेतो, पण आपण काय करतो बघा, त्यात गंमत आहे, तो ह्या मोबाईल मधलं सिम काढतो आणि नवीन हँडसेट मध्ये टाकतो. तसं भगवंताचं बी तसंच आहे, ह्या मोबाईल मधलं आत्मारूपी सिम काढून दुसऱ्या मोबाईल मध्ये म्हणजे दुसऱ्या देहात काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. म्हणजे एक दिवस हे जीर्ण होणार आहे आणि दुसरा देह काय करावं लागणार आहे, परिधान करावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. आपण जसे कपडे बदलतो ना, तशी माणसं आपल्याला देह आपल्याला आत्मा बदलून भेटत असतो. किती सुभाषितकाराचं गोड वाक्य बघा. अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. दादा जसं आपण एकमेकाला रोज कपडे बदलून भेटत असतो का, तसा आत्मा काय करत असतो, शरीर बदलून 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 भेटत असतो. पण एक दिवस प्रत्येकाला जावंच लागणार. मला जावं लागणार आहे, तुम्हाला जावं लागणार आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी किंवा काल लाटीचे लिहले ते ना मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून. आलाय ना जावं लागत. हे उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले. होनिया गेले राव रंग, होनिया गेले राव रंग, होनिया गेले राव रंग, होनिया गेले राव रंग, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले. भोवनिया गेले राव रंग, भोवनिया गेले राव रंग, भोवनिया गेले राव रंग, भोवनिया गेले राव रंग, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले, उदंडची आले जन्मोनिया मेले. टाळी वाजवा एकदा सगळ्यासाठी. याला म्हणायचं प्रमाणाचा बादशाह, एकदम प्रमाण. उदंडची आले जन्मोनिया मेले, होनिया गेले रावरंग. आजपर्यंत काही एक जण आलेत काय, किती बी मोठा येऊ द्या आणि किती बी काय येऊ द्या, सगळे आलेत ते काय झालेत, गेलेत. आलाय त्याला प्रत्येकाला जावं लागतंय, कोणी असू द्या. देवाला राहता आलं नाही, तुम्ही आम्ही माणसं आहेत, राहता येत काय, राहता येईल काय. जिथं अवतार टिकले नाहीत तिथं अवतार हाकणाऱ्याच्या माणसाची काय कथा आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे, म्हणून गर्व करत बसू नका, मी एवढा मी तेवढा, मी मोठा मी यावं मी तेव. गप. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या गरी पाणी, श्रीमंती आणि गरिबी उंचावलीचा खेळ आहे. आदल्या दिवशी रात्री राजा होता, सकाळी गोसावी झाला, भीक मागावं लागली. राजाची अवस्था आहे जगाच्या. आपलं काय चालणार आहे, 2 आणि 3 कोटी, कधी पारड बदलल सांगता येत नाही. म्हणून लय पैसाला हुरून जायचं नाही आणि लय गरीबी आली वाईट पण वाटून घ्यायचं नाही. दिवस प्रत्येकाचे बदलतात. श्रीमंती आली म्हणून माजू नका, गरिबी आली म्हणून लाजू नका.
ठेविले आनंद तैशीच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. जसं देवानं ठेवलंय ना तसं आनंदी राहा. आपल्या हातात या जगातलं काहीच नाही. तुम्ही किती प्रयत्न करा काही करा, त्याच्या हातात दोरी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ये चालित मेचक. तुझी या सत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी ह्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो मालक तो चालवित आहे, पटवून देतो. अरे सकाळी 5 रुपयाला एक पेपर मिळतो, पण संध्याकाळी 5 रुपये किलो रद्दी सुद्धा त्याला कोणी विचारत नाही वेळ निघून गेल्या. हे पटत नसलं तर ऐकून जा. एरवी आमच्या दाराच्या झाडावर जर कावळा येऊन बसला त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो, कारण त्याचं येणं चांगलं नाही, त्याचं दिसणं बी गोड नाही, त्याचा आवाज बी गोड नाही, त्याला आम्ही हाणून पाठवतो. पण एक दिवस कसं पाटील, एक दिवस येतो का नाही कावळ्याचाच, मानानं बोलवावं लागतं, वाट बघावं लागते, त्याच्या पाया पण पडावं लागतं, त्याला खाऊ पण घालावं लागतं. पितृपक्ष किंवा 10वा हलता काय शिवल्याशिवाय जमत. वर्षासाधा तुम्ही कधी बी उठू शकता, पण 10व्यात नका शिवायचंय, थांबा. जमतंय का? अजिबात नाही. म्हणून ऐकून जा. अरे गरीबाच्या घरात श्रीमंताच्या घरात फरक आहे, गरीबाच्या कपड्यात श्रीमंताच्या कपड्यात फरक आहे, गरीबाच्या खाण्यात श्रीमंताच्या खाण्यात फरक आहे, गरीबाच्या राहणीमानात श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, गरीबाच्या गाडीत श्रीमंताच्या गाडीत फरक आहे. पण महाराज आजपर्यंत मी असं नाही ऐकलं गड्या, श्रीमंताचा मसन वाटा वेगळा आहे, गरीबाचा मसन वाटा वेगळा आहे. तुमच्याकडे कसं आहे कात्रजला? आहे काय वेगळा आहे? एकच आहे ना? बरं जाऊ द्या. 1 तास अगोदर चन्नाच्या लाकडावरती श्रीमंत माणूस जळायचा आणि 1 तासानंतर गरीब येड्या बाबळीच्या लाकडावरती जळा. आणि आता दोघाची राख एक करा. करता येईल काय वेगळी? करता येईल? कशाचा गर्व करताय? शेवटी राख सुद्धा ओळखू येत नाही. कशाचा गर्व करताय? अरे ऐकून जा. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागास. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहित असतं क्षणाचा चित्र बदलणार आहे, मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. अहंकार करत बसण्यात अर्थ नाही. बघा, जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट, वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे. जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणे वैसी भरणे. लक्षात येईन. ऐकून जा. एकदा काय झालं, एक वाट सुरू रस्त्यानं निघाला होता, आणि रस्त्यानं जात असताना नेमकं त्यानं, आता आंब्याचेच दिवस आहेत ना, आंब्याचं झाड बघितलं, आणि आंब्याचं झाड बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यानं आंब्याचं झाड बघितलं, पण डोळ्याला तिकडे जाता येत नाही. डोळ्यानं आदेश केला, चल पायाला. इथपर्यंत खून पोचली, इथून सांगितलं पायाला चला आंब्याकडे जायचंय. आंब्याच्या झाडाकडे गेलो कोण? पाय. पण पायाला आंबा तोडता येत नाही. हाताला आदेश झाला, हाताने आंबा तोडला, पण हाताला आंबा खाता येत नाही. आता जिभेनं आंबा चाकला, आणि जिभेनं आंबा चाकल्यानंतर जिभेला काहीच फरक पडत नाही, पण आत्म्याला मात्र काय झालं? समाधान झालं. तेवढ्यात त्या बागेचा मालक आला, तेवढ्यात त्या बागेचा मालक आला. आणि मालक आल्यानंतर मालकानं बघितलं म्हणला, या सरपंच. मालकानं बघितलं म्हणला, का माझ्या बागेतला आंबन? गपचूप. त्यानं घेतली काठी वाळलेली, आणि वाळलेली काठी घेतली, अशीच हाणलं पाठीला. तर पाठीचा काय दोष आहे? पाठीचा काय दोष आहे? खाला कुणी? तोंडानं. समाधान झालं कुठं? आत्म्याला, मनाला. आता पाठीचा काय दोष आहे का? पाठीचा काय दोषच नाही, पण पाठ झाली लाल. पण पाठ लाल झाल्यानंतर फरक काय झाला बघा. पाठ लाल झाल्याबरोबर अश्रू आले मात्र कुठून? डोळ्यातून. इट इज अ सर्कल. जसं कराल तसं भराल. पाहितला होता कुणी? डोळ्यानं, आणि रडावं लागलो कुणाला? डोळ्याला. म्हणून जसं कराल तसं भराल, हे नक्की आहे. एक दिवस जावं लागणार, एक दिवस मरावं लागणार. सोमनाथ महाराज तुमच्यामुळे लांबवलं बरं का एवढं खरं सगळं. उदंड्याची आले, जन्मोनिया मेले, किती गेले, रावरंग असे बरेच जण गेले. त्यामुळे हुरून जायचं नाही. कधी कोणता दिवस आपल्या जीवनातला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही. आलाय, जावं लागतंय. महाराज निश्चित आहे, जन्म म्हणजे मरण आहे. जन्माला आलाय म्हणजे मरण आहे. ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय. ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळालाय त्याला या जगातून जाण्याचा दिवस सुद्धा मिळालाय. महाराज निश्चित आहे, मरावं लागणार आहे, जावं लागणार आहे. एक दिवस जायचंच आहे गड्या महाराज. आलेल्या प्रत्येकालाच जावं लागणार आहे. पण महाराज शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं लागेल? काय करावं लागेल? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मरताना जर भगवंताचं नाम मुखात आलं तर काय होतोय? मोक्ष मिळतोय. तर काय होतोय? शेवटचा दिवस गोड होतोय मरताना नाव आलं तर. आणि एवढंच नाही, हे सांगितलं कुणी? तुकोबरायानं सांगितलं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. पण भगवंत सुद्धा सांगतोय गीतेमध्ये, अंतकालेच मामेव स्वरण मुक्त्वा कलेवरम. म्हणजे भगवंताचा नियम आहे, जर शेवटी देवाचं नाव घेतलं तर काय मिळतोय? देव मोक्ष देतोय. पण
म्हणून म्हणून जर शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर भजन करा. पण ते कसं? विठोबा रखू माये हरी हरी जय जय हरी जय जय विठोबा रखू माये एवढं सांगून बी एखादं महिन महाराज 1.5 तास झालं तुम्ही भगवंताचं नामस्मरण या शब्दावरती बोलताय, पण तरी बी आम्ही नामस्मरण नाहीच केलं तर आपलं काय जायचं महाराज? आपला हे सांगायचा धंदा. हा, येथे कोणाचे काय बघिले ज्याचे त्याने, आणि इथं आमचं हे सांगायचं काम. किती आचरणात आणायचं ते तुमचं तुम्ही बघा. नाही आचरणात आणलं तर आमचं काय जात नाही बाबा. आमचं ठरलं तेवढं आम्ही घेऊन जातोच. आमच्या मुदलीत अजिबात अडचण नाही, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर भजन करा. नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बघितलंय का इथं कोणी? यम यम. पण त्याला बसाय नीट आहे का? जॅगवार, पजेरो, जीप, कंपास, वाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा हत्ती, टमटम, 407 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ तसलं नाही. रेडा हालिया हाल्यावर बसलाय फकड्यान. मग हातात चाबूक आहे. मग मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठोर. यमाचे किंकर बहुसाला नाही त्या यमाशी करू ना. महिला मंडळ भजी तळी ते का? भजी भजी इथं नाही, घरी घरी ती गुढीला तळली असते ना, गुढीला प्रसादाला भजी तळाय जेवढं तेल उकळावं लागतं का? किती उकळावं लागतं? त्यातला एखादा टिपका जर अंगा उडला तर कातडच काढित का नाही? 2-4 दिवस कर्मच सुद्धा नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट उकळत्यात तेल वर मंडपाव नाही. आणि ज्यानं भजन नाही का केलं उचलून टाकीत्यात आणि भजी तळल्यावर तळीत्यात. मी अजून नाही बघितलं कारण मी अजून गेलो नाही. पण ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मी बघन काय चाललंय ती. पण आम्हाला नाही थानायची, दुसऱ्याला लय हानत्यान रे. आणि एवढं सांगून बी जर कळत नसेल तर मग आता शेवटी ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हे सरत शेवटी बहा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बहा हे एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. या बाईच्या रानात गवाई बाई दिसती पांढर. या बाईच्या रानात गवाई बाई दिसती पांढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. ही हाती काठी गोंगड पाठी. हाती काठी गोंगड पाठी धनगर मोठा. अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. हे काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. राणीवनी डोंगरात राखी तो मेंढर. काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. राणीवनी डोंगरात राखी तो मेंढर. अरे बाळू मामा काढतो या. बाळू मामा काढतो या पायाचा काटा. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. बोला 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 चला बरं.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आणि या जगात जी सगळ्यात जास्त प्रेम करते तिला माँ म्हणतात. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, कारण माँ देते है दुआ. आई आशीर्वाद देते. जी कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करते. कितीही प्रेम करत असताना मुलाकडून मुलींकडून कोणताही परताव्याची जिची अपेक्षा नाही, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच. जी कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता कायम लेकराचं हित चिंतत असते तिला आई म्हणत असतात. अगदी जन्माला येण्यापासून ते जोपर्यंत आईच्या श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत आई ही मुलावरती प्रेम करत असते. रात्रंदिवस मुलावरती प्रेम करत असते. ऐका ना आज आई, तुम्ही सगळेजण मुलं ऐका. आज सगळेच इथले सगळेच ऐका. अगदी 5 ते 7 मिनिटात कीर्तन संपवते. सगळेच ऐका. मला माहिती आहे आपल्या भागात आई आणि वडील सांगायची गरज नाही, कारण आता असं झालंय आम्ही कीर्तन करून करून बऱ्याच लोकांमध्ये फरक पडलाय. लोकांना आई वडिलांची किंमत कळाली. अशी 1-2% लोक जे आईबापाचा सांभाळ करत नाहीत, नाही तर सहसा आता सगळेजण आईबापाचा सांभाळ करतात. त्यामुळं आता त्यात काही लय सांगण्यासारखं काही नाही. फक्त जी आई प्रेम किती करते ऐकून जा सगळेजण. आज आम्ही लहान होतो. आम्ही ज्यावेळेस लहान होतो 4 वर्षाचं 3 वर्षाचं आम्ही असताना रात्रीच्या 12 वाजता आम्हाला जाग आली. आणि रात्रीच्या 12 वाजता जाग आल्यानंतर आम्ही आईजवळ गेलो ना आईला सांगितले, आई ए आई ऐक ना गाई, आई आज तू अंगाई म्हटली नाहीस, आई आज तुझा आवाज ऐकलाच नाही ना गाई. आणि आई त्यामुळे रात्री झोप आली. आईनं तुम्हाला मांडीवरती घ्यावं आणि मांडीवरती घेऊन सुरू करावं. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. गाय झोपली गोट्यात परसात चिवू कावू, गाय झोपली गोट्यात परसात चिवू कावू, मीठ पापण्या डोळ्यांच्या हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या घाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. माझा छकुला, माझा सोनुला, माझा छकुला, माझा सोनुला. आज हे गीत म्हणणारी आई आज 1 वर्ष झालं तुमच्यातून आमच्यातून तुम्हाला आम्हाला सोडून गेले. आज आई 1 वर्ष झालं तू जाऊन, पण आज आई एकही दिवस या वर्षातला असा गेला नाही की तुझी आठवण आली नाही. प्रत्येक क्षणी ज्या वेळेस आम्ही घरी यायचो ना, ज्या वेळेस आम्ही दारात यायचो, ज्यावेळेस दारात आलो ना त्यावेळेस तिकडून येताना आई तू असायची ग घरापुढे बसलेली, घरापुढे बसलेली दिसायची. पण आज आई 1 वर्ष झालं ज्यावेळेस कामावरून येईल, ज्यावेळेस दमून येईल, ज्यावेळेस दमून भागून येईल ना त्यावेळेस आई तू मात्र आज दारात दिसत नाही, अजिबात नाही. आई भास होतो अजूनही तू त्या ठिकाणीच आहे, अजूनही तुझा चेहरा दिसतो. आई अजूनही तुझी आठवण येते. आई खूप उपकार केले ग, आई खूप उपकार केले. आज 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 आई तुझ्या उपकारातून थोडंच उतराई होण्याचा प्रयत्न आहे. आई आज राहिली नाही. एक चिवचा गहूचा मऊचा घास करत 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 आई तू आम्हाला भरवला. लहानपणी आई आपली श्रीमंती नव्हती ग, खूप गरिबीतून आई तू संसार थाटला. आणि तो संसार थाटत असताना कधी टोपल्यात जर 4 भाकरीने आम्ही 4 भावंड खायला असलो ना, आई तू उपवाशी राहिली, आई बाबा उपवाशी राहिले, आई तुम्ही दोघं उपवाशी राहिला आणि उपवाशी राहून आमची भूक भागवली. आई तुम्ही पाण्यावरती दिवस काढले ग. आई आठवतोय तो दिवस, आई आठवतोय. आई खूप प्रेम केलं. आई पुन्हा पुन्हा फक्त एकच वाटतंय तू असावीस, तू असावीस. पण तू अशा ठिकाणी निघून गेले जिथून पुन्हा येण्याचा रस्ता मात्र देवानं कायमचा बंद केलाय. आज आई तू या जगात नाहीस ना, तू आमच्या घरात नाहीस ना. आई ऐक ना आज आमची आठवण कशी होते. आज आई ऐक ना आमची अवस्था कशी होते. आई वाचून, अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया
अहो खरंच आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ही न माझे आई ग ही न माझे आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. अग निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग येईन माझे आई ग येईन माझे आई ग येईन माझे आई ग येईन माझे आई गरा. आईची आठवण आज पदोपदी पुन्हा पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. आई तुझा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतून आम्ही एवढा मोठा खटाटोप केलाय गाई. आई तू प्रेम केलं, तू आमच्यावरती संस्कार केले, तू आम्हाला चांगल्या सवयी लावल्या आणि आई आज त्यातून हे वैभव निर्माण झालाय. आई आज तू आम्हाला घडवलंच ग, तू आम्हाला शिक्षण दिलंच गाई. पण आई ऐक ना आज आई तुझ्या वाटेवरती चालत चालत असताना आज आम्ही आमची लेकरं सुद्धा खूप मोठी केलीत बघ, खूप मोठी. कोणी इकडं नोकरीला आहे, कोणी तिकडे नोकरीला आहे. आई हे जर सगळं कुणाचं असेल ना तर आई तुझ्या आशीर्वादातून आहे. आई तुझ्या आशीर्वाद. जाता जाता इथं आलेल्या प्रत्येकाला एकच सांगेल गड्या, जास्त मी आईवरती बोलणार नाही आज. जाता जाता सगळ्याला एकच सांगेल, जोपर्यंत आपल्या घराच्या वाट्यावरती आपल्या विठ्ठल नावाचा बाप जिवंत बसलाय तोपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाही दर्शन घेतलं तरी चालतं. जोपर्यंत आपल्या घराच्या वाट्यावरती रुक्मिणी नावाची आपली आई बसले तोपर्यंत पंढरपूरच्या रुक्मिणीचं नाही दर्शन घेतलं तरी चालतं. माये बापे केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे. ऐका पण एक गोष्ट नक्की सांगेल गड्या, आजपर्यंत मी असं नाही ऐकलं पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा केली आई वडील मिळाले. पण असं रोज छाती ठोकून कीर्तनात सांगतो गड्या, आई वडिलाची सेवा केली पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा घरी आला. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. युगान युग 28 युग देव विठ्ठेवरती उभा आहे. पण कशामुळं पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली म्हणून जो देव विठ्ठेवरती युगान युग 28 युग उभा आहे ना, तो देव जर आईच्या सेवेमुळे जर उभा असेल तर मग निश्चित एक सांगेल गड्या, एक दिवस आम्ही पंढरपूरचं पांडुरंगाचं नाही दर्शन घेतलं तरी चालेल, पण आमच्या आई बापाचं दर्शन घ्यायला आणि आमच्या आई बापाचा सांभाळ करायला आम्ही चुकता कामा नाही. कीर्तनातलं शेवटचं वाक्य असेल, लक्ष देऊन ऐका सगळेजण. अरे आई वडील गेल्यानंतर आई वडिलांचं वर्ष श्राद्धाचे विधी, प्रार्थनाचे दर्पणाचे विधी केल्यानंतर, तर्पणाचे विधी केल्यानंतर किती पुण्य मिळतं हे आमचं गरुड पुराण सांगतं. आई वडिलांच्या गेल्यानंतर, आई वडिलांच्या जाण्यानंतर जर आम्ही सगळे जर उत्तर कार्य केले तर काय पुण्य मिळतं आमचं गरुड पुराण सांगतं गड्या. मला ते तुम्हाला सांगायचे नाहीत, पण गोरख महाराज आई वडील गेल्यानंतर सेवा केल्यानंतर जर एवढं पुण्य मिळत असेल तर आई वडील जिवंत असताना आई वडिलांची सेवा केल्यानंतर किती पुण्य मिळत असेल, किती पुण्य मिळत असेल. म्हणून एक काम करा गड्या, एक 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 आता शेवटचं ऐकून जा, एक एक ऐका. नाही मोठा वर्ष श्राद्धाचा सोहळा करताना नका करू, नाही मोठा 40, 30, 20 हजाराचा कीर्तनकार बोलावताना नका बोलू. नाही कीर्तन करताना चालेल, साधा भजन करा, प्रवचन करा. नाही प्रवचन करताना तरी चालेल गड्या. फक्त एक काम करा, काका करून विधिवत पूजा करा आणि विधिवत पूजा करून काही माणसं जीव घाला तरी आई वडील आशीर्वाद देतील. पण जिवंतपणे सांभाळ केला तर, आणि जिवंतपणे सांभाळ न करताना मोठे वर्ष श्राद्ध घातले, मोठा लोकाला देखावा केला, काही नाही, परखड सांगून जाईल, पक्षी खाऊन जातील. आई बाप नाही, आई बाप नाही. म्हणून आईची सेवा करा, बापाची सेवा करा. साहेब लोक आम्हाला रोज विचारतात, पोलीस आहेत ना तुम्ही, साहेब लोक आम्हाला रोज विचारतात, महाराज तुम्ही तर रोज फिरता, रात्रीचा दिवस तुम्ही 2-2, 3-3 दिवस घरी बी नसता, मग तुम्ही लोकांना सांगता आई वडिलाचा सांभाळ करा, मग तुम्ही करता का आई वडिलाचा सांभाळ? का लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, तुम्ही मात्र कोर्टा पाशान? असं होतंय. मी त्यांना एकच छाती ठोकून सांगत असतो, साहेब देवानं आम्हाला एवढं मोठं कधीच करू नये आणि आम्हीही एवढं मोठं कधीच होऊ नये की आम्ही आमच्या आई वडिलांची सेवा करेल, आम्ही आमच्या आई वडिलाला सांभाळेल. उलट एकच देवानं करावं, कायमस्वरूपी आमच्या आई वडिलाच्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आई वडिलांना आमचा सांभाळ करावा, आई वडिलांना आमचा सांभाळ. आणि तुम्हालाही सांगतो, देवानं एवढं मोठं कोणालाच बनवू नये
देवानं एवढी संपत्ती कोणालाच देऊ नये की देवानं संपत्ती दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बसल्यानंतर आम्ही त्या पदावरती आम्ही तेवढी पोस्ट प्राप्त केल्यानंतर आम्ही एवढा पैसा कमवल्यानंतर आम्हाला ज्या जन्म दिलाय ना आई बापानं त्यांचीच लाज वाटावी. एवढं देवानं कोणालाच मोठं करू नये, कधीच मोठं करू नये. ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्यांचीच लाज वाटावी. म्हणून एक सांगेल, आई बापाची सेवा करा. जाता जाता शेवटी आईचं गीत होईल आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम होईल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या नानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. उल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई ऐकली बर का, पण बाप काही कमी नाही. बाप काय ऐका दत्ताप गुरुजी. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा बाप म्हणाजे जणू की वाल्या कोळ्याची जमात. बाप म्हणाजे जणू की वाल्या कोळ्याची जमात. त्याच्या पापामध्ये नाही कुणी वाटे करी होत. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कण खर कणा. बाप म्हणाजे जणू की जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कर शेवटी ऐका, बाप कधी रडतो. बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा. ऐका, शेवटी आई म्हणजे काय आणि बाप म्हणजे काय नक्की ऐकून जा. इको बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा ढासळत घर. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कण खर कणा. या कीर्तन सेवेतून प्रसन्न होऊन देवाकडे एकच मागणी, देवा तुझा नियम आहे घ्यायची तेव्हा द्यायची. ऐसा असशी उदार. तू आधी तुझं भजन करून घेतो आणि मग काहीतरी देतो. या कुटुंबानं आयुष्यभर तुझी नामसाधना केली, आईनं नामसाधना केली. सगळे मुलं चांगल्या ठिकाणी आहेत, सगळेजण तुझं भजन करतात. देवा तुझा नियम आहे, काहीतरी दे आता. ऐका, देवाच्या द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी. साधेल्या तुझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला तू 4 मुक्त्या देतोस. खऱ्या अर्थानं पद्मिनीबाईंना
4 मुक्त्यापैकी एक मुक्ती दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. जसं तुकोबायांना शेवटचा दिवस अपेक्षित आहे, जसं जटायूची प्राणज्योत भगवंतानं प्रभुरामचंद्रानं स्वतःच्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घेतली ना, तशी आईची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे, एवढंच सांगेल आणि या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देईल.